पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आता रुग्णांकडून डिपॉझिट बंद करण्यात येणार आहे। पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटल यापुढे रुग्णांकडून डिपॉझिट आता या रुग्णालयात घेतली जाणार नाही। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विश्वस्तांच्या बैठकीमध्ये हा ठराव झालाय। यापुढे कोणत्याही रुग्णांकडून अनामत रक्कम आता घेतली जाणार नाही। मोठी अपडेट समोर आली। खरं तर दुर्दैवीपणे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र आता रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून काही बदल करण्यात येणार। त्यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे मंगेशकर हॉस्पिटलला उपरती आली। रुग्णांकडून आता डिपॉझिट घेण्यात वरती आता बंदी आली। डिपॉझिट घेतलं जाणार नाही। एक मोठा बदल आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये करण्यात आला। आता रुग्णांकडून डिपॉझिट बंद करण्यात आले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत जोडले। ज्ञानेश्वर, महत्त्वाची घडामोड आहे, मोठा बदल आहे, रुग्णांकडून आता डिपॉझिट घेतलं जाणार नाही, काय सांगशील सविस्तर? रुग्णालय प्रशासनाची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या गोष्टीबद्दल चर्चा झालेली आहे। ठराव झालेला आहे। अनेक जे महत्त्वाचे बदल आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल जो आहे तो या बैठकीत घेण्यात आलाय। तो म्हणजे जे रुग्ण आहेत त्यांच्याकडून आता कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम जी असते, ज्याला आपण डिपॉझिट म्हणतो, ते डिपॉझिट घेतलं जाणार नाही अशा पद्धतीचं या सगळ्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। अगदी थोड्या वेळापूर्वी हे जे पत्र आहे ते डॉक्टर धनंजय केळकर जे वैद्यकीय संचालक आहेत त्यांच्या सहीनुसार बाहेर आल्याचं आपण बघतोय। ज्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती जी त्यांची अंतर्गत बैठक होती त्या बैठकीमध्ये हे ठरवण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी असंही म्हटलंय की हा सगळा जो प्रकार घडला, ज्यात वेगवेगळी आंदोलनं झाली, दीनानाथ रुग्णालयाच्या नावाला जे काळं फासलं गेलं, या सगळ्या गोष्टींमुळे मान शर्मीनं खाली गेली अशा पद्धतीचा उल्लेख देखील त्या पत्रामध्ये झालेला आहे। आणि विश्वस्त मंडळामध्ये कशा पद्धतीनं चुकीचे सगळे लोक वागतायत, कशा पद्धतीनं हा विषय घडला त्यावर सखोल चर्चा झाल्याचं देखील म्हटलेलं आहे। राजकीय रंग कसा या सगळ्या प्रकरणाला येतोय हे सोडून काय नेमकं चुकलं यावर आत्मचिंतन करावं लागेल अशा पद्धतीचा जो आशय आहे तो या सगळ्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। झालेली जी दुर्दैवी घटना आहे त्यात शासकीय जी सगळी चौकशी आहे ती येत्या काळात सुरू आहे, त्याला सहकार्य केलं जाईल असं देखील म्हटलेलं आहे। दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून अर्थात त्यात इमर्जन्सी रूम असेल किंवा डिलिव्हरी डिपार्टमेंट असेल, यात कुठल्याही पद्धतीकडून येत्या काळात जी अनामत रक्कम आहे ती घेतली जाणार नाही अशा पद्धतीचा जो ठराव आहे आणि त्याची जी अंमलबजावणी आहे ती आजपासूनच सुरू होईल अशा पद्धतीची जी माहिती आहे ती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। अगदी ज्ञानेश्वर, महत्त्वाचा मुद्दा आहे। तू ज्या प्रकारे दोन मुद्द्यांचा यामध्ये उल्लेख केलास, एक तातडीनं इमर्जन्सी पेशंटला दाखल करण्यात येणार आणि डिपॉझिट बंद करण्यात येणार। विश्वस्तांच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झाला। मात्र या पलीकडे एक महत्त्वाची जी योजना आहे, गोरगरिबांसाठी मोफत उपचार होतो, महात्मा ज्योतिबा फुले योजना, ज्याचं नाव आधी राजीव गांधी होतं, मात्र या योजनेमध्ये सुद्धा काही प्रमाणात गैरसोय झाल्याचं या रुग्णालयातून तक्रार आल्यात। या महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही अशी सुद्धा तक्रार आलेली आहे। यावरती या विश्वस्तांच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाल्याचं कळतं। या मुद्द्यावर तुर्तास तरी चर्चा झाल्याची माहिती मिळत नाही। जी काल आंदोलनं झाली आणि गर्भवती महिलेचा मृत्यू झाला या सगळ्या प्रकरणावरती त्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।